तर अजितदादांसाठी पार्थ पवार त्यांच्या लेवलवर लढत आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलं। सुनेत्रा काकींनी सीबीआय चौकशीची मागणी केल्याचं देखील रोहित पवारांनी म्हटलं। पार्थ आणि सुनेत्रा काकी यांच्या त्या लेवलवरती प्रयत्न करत आहेत असं देखील रोहित पवारांनी म्हटलं। तो त्यांच्या लेवलवर तिथं काही अधिकाऱ्यांशी बोलून कसं तरी तो त्याच्या लेवलला लढत असेल, तो लढत नाही असं आपल्याला म्हणून चालणार नाही। जय त्याच्या लेवलला तिथं बोलतोय, काकींनी तिथं सीबीआयकडे एन्क्वायरी द्यावी ते त्या ठिकाणी लढतायत, त्यामुळे सगळेच त्यांच्या परीने तिथं लढतायत। फक्त विषय एवढाच आहे, हे मंद गतीने दादांचं इन्व्हेस्टिगेशन चाललंय एवढं आमचं मत आहे। त्यामुळे ते मला वाटतं मला वाटत नाही त्यांचा दबाव आहे, ते त्यांच्या लेवलनी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि आम्ही आमच्या लेवलनी प्रयत्न करत आहोत। तर दादांची जागा कुणीतरी घ्यावी अशी सर्वजण मागणी करत होते असं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। सर्वजण अस्वस्थ झाले होते, सर्वांनी मला विनंती केली असं देखील सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। सर्वांचा आदर बाळगून मी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्याचं देखील सुनेत्रा पवारांनी सांगितलं। दादा के आकस्मिक जाने से पक्ष में बहुत सारा हलचल थी, सब नाराज थे, सब बौखले गए थे। इसलिए उनकी सबकी मांग थी कि किसी ने दादा का पद स्वीकार करना चाहिए। महाराष्ट्र के लिए दादा ने जो जो सपने देखे थे, जो जो काम किया था, उसके लिए सबने, पक्ष के नीचे वाले कार्यकर्ता से लेके सब नेताओं ने, प्रतिनिधियों ने, सब ने मेरे लिए आग्रह किया, मुझे विनंती की और इस विनंती का सम्मान करके मैंने पदभार स्वीकार किया है। तर जळगावमध्ये खानदेश महोत्सवाला प्रशासनाला महाराष्ट्र गीताचा विसर पडलाय। वंदे मातरम झालं, मात्र राज्यगीत न झाल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत। महापौर दीपमाला काळे यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केलेली आहे, तर मनपा प्रशासनाकडून प्रोटोकॉल पाळला न गेल्याचाही आरोप करण्यात येतो की विसर नाही पडलेला आहे। आपण जसे कार्यक्रम पुढे होणार आहोत त्याचंही मी दिलगिरी व्यक्त करते की आज आपण ते घेतलेले नाही आहे, पण आपण नक्की त्याचा समावेश आपल्या याच्यात करून घेऊ। प्रोटोकॉल मध्ये सगळ्यांना सक्ती केलेली आहे, प्रशासकीय कार्यक्रम आहे त्या ठिकाणी राज्यगीताचा अंश नाही, नक्की चुकलं असेल आमचं जे प्रोटोकॉल, म्हणजे त्यांनी जे आयोजन इथे केलेलं आहे त्यामुळे ते तिथे घेतलं गेलं नसेल, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करते। हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, हा आपला म्हणजे ऑफिस मधला कार्यक्रम नाही। हा महाराष्ट्र शासनाने सक्ती केलेली आहे की राज्यगीत नाही, हा आपला सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग आहे आणि त्यामुळे तशा पद्धतीनं आयोजित। तर रेवतीच्या लग्नाची बातमी अजितदादांना शरद पवारांनी सांगितली होती। आमदार रोहित पवार यांनी रेवतीच्या लग्नासंदर्भातला किस्सा सांगितला। रेवतीचं लग्न ठरलंय हे सांगण्यासाठी पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला। मी तिथं होतो, पण पवार साहेबांना कफ असल्यामुळे पवार साहेबांना बोलता येत नव्हतं। पवार साहेब काय बोलतात हे दादांना कळत नव्हतं आणि ही ते परिस्थिती बघितल्यानंतर दादांच्या डोळ्यात पाणी मी बघितलेलं आहे। मग ही भावनिक भूमिका दादांची असताना याच्यामध्ये आम्ही राजकारण का करू? अरे नको आम्हाला हे विलिनीकरण, पण अजितदादा न्याय तर द्या, त्याच्यासाठी FIR तर करा।